हाय मैत्रिणी, आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्त्वाच्या आणि आवडत्या टॉपिकवर, तो स्त्रियांचा म्हणजे दागिना. आज आपण ज्वेलरी मेकिंग या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे. तो तुम्ही पूर्ण पहा. स्त्रियांना नटणे, थटणे, सजणे, सवरणे हे फार आवडतं आणि ते कशामुळे? ज्वेलरीमुळं वेगवेगळाच लूक येत असतो. आज आपण त्या ज्वेलरीबद्दल जाणून घेऊया की तू ज्वेलरी कशी बनवायची, कसं आपण त्याला करायचं, कसा बिझनेस करायचा, त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक स्त्रीने स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले फर्स्ट टॉपिक आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारची ज्वेलरी बनवायची आहे ते आधी ठेवा. उदाहरणार्थ जसे आर्टिफिशियल ज्वेलरी, त्यात असते मंगळसूत्र, नेकलेस, कानातले. नंतर हँडमेड ज्वेलरी. हँडमेड अशी असते की त्यामध्ये धागा, मणी, टेराकोटा ह्या वस्तू लागतात. नंतर एक असतं ब्रायडल ज्वेलरी, ऑक्सिडाईज ज्वेलरी. मी तर सांगेल की तुम्हाला की सुरुवात जर करायची असेल तर तुम्ही हँडमेड किंवा आर्टिफिशियलपासून करा, म्हणजे कमी खर्चात तुम्ही चांगली सुरुवात करू शकता. आणि त्याच्यानंतर आहे सेकंड टॉपिक म्हटला म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे रॉ मटेरियल. ते कसं आणायचं, कुठून भेटतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, कच्चा माल ज्यात असते मनी म्हणजे बीड्स, वायर, धागे, हुक्स, चेन, टोन्स, मोती, प्लायर्स, हे जे टूल्स असतात, हे सामान कुठे मिळते तर टेन्शन घेऊ नका. हे सामान आपल्या जवळच्या मार्केटमध्ये, जिथे होलसेल मार्केटची दुकाने असतात तिथे स्वस्त दरात मिळते. किंवा सर्वात सोपे, तुम्ही घरी बसून ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. ऑनलाईनमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे फोटो दिसतात, त्याच्यामुळे तुम्ही हवं तसं मागवू शकता. तिसरा टॉपिक म्हटला म्हणजे ट्रेनिंग, म्हणजे शिकायचं कुठून. आता हा सर्वात मेन आहे. तर आजकाल सोशल मीडियावर असे व्हिडिओ तुम्हाला भरपूर बघायला भेटतात. काही यूट्यूबवर, इंस्टावर तुम्ही फक्त टाका, तुम्हाला असंख्य व्हिडिओ सापडतील. त्यातनं तुम्हाला आवडेल ते फ्री व्हिडिओ असतात, ते तुम्ही बघा. जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर तुम्ही, तोही शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकतात. नाही तर काही गरज नाही. आजकाल सोशल मीडियावर सर्व काही भेटतं, तुम्ही भरपूर शिकता येतं. तुम्ही त्याचा चांगला वापर करू शकता मोबाईलचा. तर यूट्यूब किंवा इंस्टावर तुम्ही टाका, ते व्हिडिओ भरपूर असतात. त्या व्हिडिओमधनं तुम्ही शिका, न्यू डिझाईन शिकत राहा. त्याच्यामुळे तुम्ही त्यातनं आपोआप 1-2 महिना लागेल किंवा ज्याच्या त्याची ॲब्झॉर्ब कॅपॅसिटी वेगवेगळी असते, त्यानुसार तुम्ही शिकू शकता. आता नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे खर्च किंवा बजेट. तुम्ही घरातूनच हे काम सुरू करू शकता, म्हणजे भांडवलाचा खर्चही वाचतो. आपण आपल्या बजेटनुसार इन्व्हेस्टमेंटही करू शकतो. 2,000, 3,000, 5,000पर्यंत हवं तसं आपण करू शकतो. त्याच्यामुळे मला तरी वाटतं तुम्ही सुरुवात जी करा ती घरातूनच करा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे पाचवा, तो म्हणजे विक्री कशी करायची. आता हे महत्त्वाचं आहे की आपण हे कसे करणार. काहीच टेन्शन नाही घ्यायचं, सोपे आहे. व्हॉट्सअप पेज तयार करा, इंस्टा पेज तयार करा, त्याच्या FB मार्केटिंग प्लेस वापरा, मित्रमैत्रीण नातेवाईकपासून सुरुवात करा. कुठलंही ऑकेजन किंवा काही असेल, प्रोग्राम्स वगैरे असल्यास ते स्टॉल लावा, एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावा. आणि आपल्या फ्रेंड सर्कलला, नातेवाईक, मित्रमैत्रीण तुम्ही यांना सांगितलं की मी बघा अशा प्रकारे ज्वेलरी करते, असे करते, तुम्ही चांगले फोटोज तयार करा, ते तुम्ही स्टेटसला टाका, आपोआप तुमच्याकडे गिराईक येणार. आता शेवटचा टॉपिक म्हटला म्हणजे नफा कसा वाढवायचा. तर युनिक डिझाईन तयार करा छानपैकी, आणि हळूवार तुम्हाला बरोबर कस्टम ऑर्डर येतील. कस्टम ऑर्डर घ्या किंवा तुम्हाला ग्राहकानुसार तुम्हाला कोणी सांगतील त्यांच्यानुसार डिझाईन तयार करा. सणासुदीला जसे लग्न, दिवाळी याच्यामध्ये फ्री ऑफर ठेवा. हा बिझनेस 12 महिने चालणारा आहे. गृहिणींनो, मैत्रिणींनो, तुम्ही हा लक्षात ठेवा. तुम्ही याच्यावर चांगली इन्कम करू शकता, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही हळूहळू सुरुवात तर करा, तुमची चांगली प्रगती होईलच, मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण स्त्रियांना दागिने फार आवडतात. इयरिंग्स राहो, कानातले, नाकातलं, काहीही असो. तुम्ही वाटलंच तर छोट्या प्रोडक्टने सुरुवात करायची घरच्या घरी. प्राईस कमी ठेवा, जास्त करून जमल्यास तर ऑफर ठेवा, मित्रमैत्रिणींना फ्रीमध्ये द्या. आपल्याला काही होत नाही. हा एक महत्त्वाची टिप्स सांगते माझ्याकडून. क्वालिटी चांगली ठेवा, ग्राहकांशी पोलाईट वागा. म्हणजे कसं, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगते की ती खूप छान बनवते गं, तिची खूप छान आहे, म्हणजे आपला जो बोलण्याचा टोन असतो तो आपल्याला समोरच्याकडे अट्रॅक्ट करतो. आणि माणसाचं म्हणतात ना, बोलणं हे महत्त्वाचं असतं.
त्यामुळे तुम्ही चांगलं नम्रपणे त्यांच्याशी व्यवहार ठेवा, बोलणं करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटलास ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. नसेल आवडलास तरी सांगा. आणि जर आवडलंच असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.